संविधान 26 नोव्हेंबरला तयार झाला। मग प्रश्न पडतो, ते 26 जानेवारीलाच का लागू केलं? हा योगायोग नव्हता, हा इतिहासाचा जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय होता। आज आपण 77वा प्रजासत्ताक दिन रिपब्लिक डे साजरा करतो, पण त्याची मुळे जातात थेट स्वातंत्र्याच्या काळात। 26 जानेवारी 1930 हा तो दिवस ज्या दिवशी भारताने पहिल्यांदाच आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य हवंय असा ठाम संकल्प केला। इंडियन नॅशनल काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण स्वराज्याची घोषणा करण्यात आली आणि त्याच दिवशी संपूर्ण देशात पहिल्यांदा स्वातंत्र्य दिन साजरा झाला। तो दिवस पूर्ण स्वराज्य दिन म्हणून ओळखला गेला। तेव्हा भारत स्वतंत्र नव्हता, पण भारत ठरवून बसला होता की आम्ही गुलाम म्हणून राहणार नाही। म्हणूनच जेव्हा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान तयार झालं, तेव्हा संविधानकर्त्यांनी ठरवलं ज्या दिवशी देशाने पूर्ण स्वातंत्र्याचा संकल्प केला त्याच दिवशी भारत खऱ्या अर्थाने गणराज्य बनेल आणि म्हणूनच 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू झालं। हा फक्त कायदा लागू होण्याचा दिवस नाही, हा स्वप्न पूर्ण होण्याचा दिवस आहे। स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाला खरा मान देण्याचा दिवस आहे। म्हणूनच 26 जानेवारी म्हणजे फक्त परेड नाही, फक्त सुट्टी नाही, तो आहे संविधानाचा अभिमान। तर चला मग 26 जानेवारीला संविधानाच्या मूल्यांना नुसता सलाम न करता त्यांना जाणूया। हा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा जय हिंद।